ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या त्या जळगावमधून। भुसावळ जळगाव या तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी तरसोद, नशिराबाद आणि आसोदा ही जळगाव शहराच्या आसपासची जी गावं आहेत त्या गावातील संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। दरम्यान उपोषणस्थळी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला। मध्य रेल्वेच्या भुसावळ जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी परिसरातील तरसोद, नशिराबाद, आसोदा या गावातील शेतजमीन भूसंपादित करण्यात येते। मात्र त्या बदल्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 5 ते 8 लाख रुपयाचा अल्प मोबदला मिळतोय। याच परिसरात सुरत नागपूर महामार्गाचं चौपदरीकरणासाठी मात्र शेतकऱ्यांना 2 कोटी 80 लाख रुपये हेक्टर असा मोबदला दिला जातोय। तर दुसरीकडे रेल्वे लाईनसाठी मात्र भूसंपादनासाठी अत्यंत कमी मोबदला मिळतोय अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। दरम्यान निवाड्यानुसारच भूसंपादनाचा मोबदला मिळेल, अन्यथा आम्ही जबरदस्तीने प्रकल्पासाठी भूसंपादन करू, तुम्हाला जे करायचे ते करून घ्या असे उत्तर शासनाकडून मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। पीडित शेतकऱ्यांना हा अन्याय होत आहे। तरी पण यांनी आम्हाला त्या क्षेत्रामध्ये एकच शिवार, एकच जिल्ह्यामध्ये एकच साहेब आणि 2 भाव असा तुझा भाव केलेला आहे। आणि त्यांनी महामार्गाला 2 कोटी 82 लाख रुपये एकरने त्यांनी भाव दिलेला आहे आणि आम्हाला 10 लाख रुपये एकरने प्रति हेक्टरने भाव देत आहे। तरी सदून हे आमच्यावर अन्याय होत आहे। खरं तर जळगाव शहराच्या हद्दीलगत असलेली ही जमीन इतक्या नाममात्र दरामध्ये या ठिकाणी आवडवणं शेतकऱ्यांवर अन्याय आहे। या शेतकऱ्यांची जमीन त्याच ठिकाणी त्याच्याच लागून असलेली जमीन एक्सप्रेस हायवेसाठी संपादित केली आणि त्यासाठी 2 कोटी 80 लाख रुपये हेक्टर एवढी किंमत त्या शेतकऱ्यांना दिली। एका बाजूला एकाच गट नंबरमधल्या जमिनीला 2 कोटी 80 लाख रुपये हेक्टरची जमीन मिळते आणि दुसऱ्या बाजूला त्याच गट नंबरच्या शेजारच्या असलेल्या जमिनीला तुम्ही 4 लाख आणि 6 लाख रुपये रक्कम देताय। हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।